ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकः चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज नांदेड पवित्र नगरीमध्ये या सायंकालीन सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तसा नांदेडचा हा आमचा खूप जुना संबंध आहे। मी माझं सर्वात पहिलं पुस्तक वितरण सेवा जी आहे पुजारी असताना 1996 साली नांदेडमध्ये सुरू केली होती आणि त्याच्यामुळे त्यावेळेस जी मुलं भेटली होती आता त्यांची लग्न होऊन त्यांची मुलं तेवढे झालेत तर आपल्या सर्वांना बघितल्यावर खूप आनंद होतो आहे। आता आपण ह्या संध्या पर्वावर आहोत। ही संध्या पण आहे आणि महिन्याची पण संध्या आहे। अश्विन महिना संपूर्ण आता कार्तिक महिना सुरू होत आहे। तर आपण काही कथा अश्विन महिन्यातली घेऊ आणि काही कथा कार्तिक महिन्यातली घेऊ। कार्तिक महत्त्व काय आहे ते पण थोडा ऐकण्याचा प्रयत्न करू। पण त्या अगोदर अश्विन महिन्यामध्ये मागचा अश्विन महिना चालू आहे तर हा अश्विन महिना जो याच्यामध्ये पण सुंदर उत्सव जे साजरे होतात नवरात्री आणि दशहरा। हा जो दसरा उत्सव आहे खूप विशेष आहे। दशहरा ज्या दिवशी भगवान श्रीरामचंद्राने दशानन ज्याला 10 मुख आहेत त्याला हरवलं। विजयादशमी 9 दिवस हे युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी भगवान श्रीरामचंद्रांचा रावणावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय, हा दसरा विजयादशमी उत्सव। त्या 9 दिवसाचं जे युद्ध आहे याच्यामध्ये अनेक सुंदर सुंदर युद्ध कांडमध्ये सुद्धा खूप सुंदर लीला झाल्यात। आपण काही लीला ऐकण्याचा प्रयत्न करू। जसं जेव्हा रावणाला कळालं की श्री रामचंद्र हे आता पोहोचलेले आहेत, 5 दिवसामध्ये याने सेतू बांधलेला आहे, सर्व वानर सेनेसहित तिथे पोहोचलेत। एका बाजूला अहंकार हा मानून द्यायला तयार नाही की तू हार मान, आणि एकीकडे भीती पण वाटू लागली आहे। म्हणून हा रावण पाताळमध्ये महिरावणकडे जातो आणि त्याला सांगतो की मला तुझी मदत हवी आहे। तुम्ही काय झालं, तुला मदत मागण्याची केव्हापासून गरज पडली? नाही, कारण ह्या
काही काळामध्ये वानर लंकेमध्ये आला. तर मैरावण म्हणतो, तुला वानरांपासून आणि मानवापासून केव्हापासून भीती वाटायला, तू रावण आहेस, 3 लोकांचा राजाने वानरापासून भीती वाटायला लागली. तर तेव्हा तो रावण सांगतो की हे वानर थोडे वेगळेच आहेत. पहिला वानर आला आणि त्याच्या शेपटीला आग आम्ही लावली, पण त्याने आमची लंका जाळली. आणि तो कोण होता? हनुमानजी. आणि दुसरा वानर जेव्हा लंकेत आला काही दिवसापूर्वीच, मी टेरेसवर मेकअप करत होतो, आरशासमोर उभा होतो, कोण रावण सांगतो, आणि डोक्यावर काहीतरी ओलं ओलं वाटायला लागलं म्हणून बघितलं तर कोणीतरी एक छोटा वानर थुंकत होता. कोणाच्या डोक्यावर? रावणाच्या डोक्यावर. तो कोण होता? सुग्रीव. जसे समुद्र लांघून ते पोहोचले ह्या किनाऱ्याला, लंकेच्या किनाऱ्याला, सुग्रीवला संध्याकाळी जेव्हा त्याने बघितलं रावणाच्या महलाकडे, इतका क्रोध आला. आणि कुणाला मीटिंग भरलेली आहे, श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सुग्रीव सगळे उभे आहेत, चर्चा करतायत कसं युद्धाची तयारी करायची. अचानक सुग्रीवने रावणाला बघितलं आणि सरळ झेप घेतली. कुणाला विचारलं पण नाही, युद्ध सुरू पण झालेलं नाही अजून. सरळ झेप घेतल्याने रावणाच्या जाऊन तिथे जो मेकअप करतोय एक छोटं वानर रूप धारण करून सरळ थुंकला तिथे रावणाच्या डोक्यावर. हा दुसरा वानर. आणि तिसरा वानर जेव्हा आला तो छप्पर फाडूनच आतमध्ये आला. रावण सभेत बसलाय, इंद्रजीत मोठमोठी सेना बसले, छप्पर फाडून तो सरळ आतमध्ये प्रवेश केला. आणि रावणाने बघताच त्याला शॉकमध्ये गेला की हा कोण आहे, ते अचानक असा पोहोचला इथे. म्हणे तू कोण आहेस? म्हणे मी वालीपुत्र अंगद आहे. तर वालीचं नाव ऐकताच रावणाला खूप आनंद झाला, की कारण की वाली आणि त्याची मैत्री होती. म्हणजे वाली कसा आहे? सर्व ठीक आहे. पण नाही, वालीचा तर केव्हाच वध झाला. म्हणजे काय वालीचा वध? कारण की रावणाला एकच एक त्याचा टक्कर देणारा भेटला होता आजपर्यंत, म्हणजे वाली. आणि वालीला कोणी मारलं म्हणजे माझ्यापेक्षा वाली श्रेष्ठ, आणि वालीपेक्षा कोणी श्रेष्ठ हा कोण असू शकतो? ते म्हणे वालीचा वध करणारा दुसरा कोणी नसून श्रीराम आहेत. श्रीरामाने वालीचा वध केला? मग नाही, एकाच बाणामध्ये. म्हणजे एकाच बाणामध्ये नाही, जसं केळ्यामध्ये सुई खुपसावी तसं एका बाणामध्ये तो वध झाला. तर हे ऐकून रावण शॉकमध्ये. नक्की हा राम तर वनवासी आहे, जंगलामध्ये फिरतोय, भ्रमण करतोय, याच्याकडे आलं कुठे एवढं शस्त्र आणि शक्ती? म्हणे मी त्यांचा फक्त एक दूत आहे, मी एक राम सेवक म्हणून इथे पोहोचलेला आहे. तुम्हाला जर रामाची शक्ती बघायची असेल तर माझा एक पाय तुम्ही हलवून दाखवा. अंगदने एक पाय समोर ठेवला, एक पाय फक्त हलवून दाखव. तर रावण म्हणतो मी वानरांना हात लावत नाही, इंद्रजित तू जा. इंद्रजितला पुढे पाठवलं. इंद्रजित ज्याने इंद्राला हरवलं होतं तो इंद्रजित पुढे पोहोचला आणि अंगाचा तो पाय धरून असा हलवतोय, परंतु त्याला पाय हलत नाही. शेवटी रावण आला. तुम्हाला ठीक आहे, परीक्षा आणि थोडी हलकी करतो, एक पाय सोडा, माझ्या उजव्या पायाचा फक्त अंगठा हलवून दाखवा. तो अंगठा सुद्धा रावणाला हलत नाहीये. बोला की तू खातो तरी काय? अंगदला विचार, तू खातो तरी काय? म्हणे काही नाही, फक्त श्रीरामांचं मी स्मरण करतो आहे. नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. फक्त भगवान श्रीरामांचं मी स्मरण करतो आहे. त्या स्मरणातून तो आवेश माझ्या शरीरात झाल्याने तुम्ही माझा पाय काय अंगठा सुद्धा हलवू शकत नाही. आणि सीता श्रीरामांची पत्नी आहे, सीतेला परत देऊन टाक, अंगद सांगितला. पण रावण म्हणाला ते शक्य नाही. रावणाची कॅटेगरी होती, HNS कॅटेगरी होती. नाही माहीत तुम्हाला? HNS म्हणजे हम नाही सुधरेंगे. ते रावण जो आहे एवढं सर्व. तर हा नाही, रावण त्याला म्हणतो की रावणा, एवढं सर्व बघितल्यानंतर तुला वाटत नाही सीतेला परत करावं? तर हा म्हणतो की मी तुझं प्रवचन ऐकायला आलो नाहीये, तुला काय द्यायचं असेल तर मला मदत कर.
तर ठीक आहे, तुला धन ऐश्वर्यच पाहिजे ना, जा तिथे सोन्याचे टेकडी पडले ते घेऊन जा. तो रावण गेला, ज्याने एक वेळेस कैलासला उचलण्याचा प्रयत्न केला होता, तो रावण ती टेकडी आहे सोन्याची, ती हलवू सुद्धा शकत नाहीये. तर त्याला आश्चर्य वाटलं, म्हणजे हे आहे तरी काय, एवढं वजन काय. रावण त्याला टेरेसवर घेऊन, रावण टेरेसवर घेऊन गेला आणि म्हणाला की ते टेकडी नाही आहे, ते कर्णकुंडल आहे, कानातलं कर्णकुंडल आहे. म्हणजे कुणाचं, म्हणे जेव्हा वराहदेव आणि हिरण्याक्ष यांच्यामध्ये युद्ध झालं आणि युद्धामध्ये वराहदेव यांनी त्या हिरण्याक्षला अशी कानामागे वाजवली, तर त्या कानातून कर्णकुंडल उडवून इथे पडलं. ते कानातलं कर्णकुंडलाचे, हिरण्याक्षाच्या कानातलं कर्णकुंडल उडून इथे पडलं. आणि तोच हिरण्याक्ष तू रावण आहेस आणि तेच वराहदेव श्रीराम आहेत. पण तुझी शक्ती एवढी कमी झाली की त्या हिरण्याक्षाचं कर्णकुंडल तुला उचलत नाहीये, एवढी शक्ती तुझी कमी झाली आहे. पण ते वराहदेव राम श्रीराम तेच आहे, त्यांची शक्ती तीच आहे. अजून तरी सीतेला परत करून दे. पण तू काय म्हणाला, HNS हमने सुधनगे. रावण ऐकायला तयार नाही. आणि मग पुढे जेव्हा घमासाम युद्ध होतं भविष्यात, एक असा प्रसंग येतो की लक्ष्मण बेशुद्ध होतात. म्हणजे पूर्ण रामायण सांगू शकत नाही, आपल्याकडे थोडाच वेळ आहे. पण त्या हनुमानजी संजीवनी आणण्यासाठी निघतात. लक्ष्मण बेशुद्ध आहे आणि रावणाने एक असुर काल नेहमी हिमालयात पाठवलेला असतो. कशासाठी, हनुमानजींना मार्ग भ्रष्ट करण्यासाठी, जेणेकरून संजीवनी मिळू नये. संजीवनी मिळालं नाही तर लक्ष्मण जिवंत होणार नाही, लक्ष्मण जिवंत झालं तर श्रीरामही जगणार नाही, सर्व काही इथे संपेल. म्हणून ती योजना रावणाने केली असते. काल नेहमी तिथे पोहोचलेलं आहे. आणि हनुमान जेव्हा तिथे हिमालयात पोहोचतात, द्रोणगिरी त्यांना तिथे घ्यायचं आहे, संजीवनी घ्यायची आहे. तर आता पूर्ण हिमालयात जंगल आहे, त्यामध्ये काही दिसत नाही. हा एकच माणूस दिसत आहे, पण कसा आहे, साधूच्या वेशात आहे. त्यांना वाटलं चला कोणीतरी चांगलं आपल्याला माहिती देऊ शकतो. जेव्हा हनुमानजी विचारतात की इथे संजीवनी घेण्यासाठी आलो आहे, तर हा काल नेहमी जो साधूच्या वेशात आहे तो सांगतो की मला माहिती आहे तू कशासाठी आला आहेस, संजीवनी घेण्यासाठी. श्रीराम आणि रावणाचं युद्ध चालू आहे, नक्कीच श्रीरामांचा विजय होणार आहे. तू संजीवनी घेऊन जाशील, लक्ष्मण शुद्धीवर येशील आणि तू कामामध्ये तुझ्या कार्यात यशस्वी होशील. हे सर्व वर्णन तो करतो. पण त्या बोलण्यामध्ये जो प्रत्येक वेळेस तो का म्हणतोय, मला माहिती आहे युद्ध चालू आहे, मला माहिती तू संजीवनी घेण्यासाठी आलाय, मला माहिती श्री रामचंद्र विजयी होणार आहे. हनुमानजी विचार करतात, मी हा काय चाललाय प्रकार, स्तुती रामांची चालली आहे पण मागे मी जोडतोय प्रत्येक वेळेस, मला माहिती आहे, मी करतोय, मला जाय. तर त्यामुळे हनुमानजी थोडं वेगळंच वाटतं. तर तो सांगतो ठीक आहे हनुमान, तू जा नदीमध्ये स्नान करू नये, तुला मी आशीर्वाद देतो. हे निघतात हनुमानजी, बाजूला नदीमध्ये जातात. आणि हनुमानजींना एवढी तहान लागलेली असते, युद्ध सुरू झाल्यापासून हनुमानजी पाणीच पिलेले नसतात, तेवढी हनुमानजींना तहान लागले. ते पाणी पित आहेत. तेवढ्यात अचानक एक मगर हनुमानजींचा पाय पकडत आहे. तर हनुमानजी एका हाताने त्या मगरीला दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, एका हाताने मगरीबरोबर युद्ध चाललेलं आहे आणि एका हाताने हनुमानजी पाणी पित आहेत. एका हाताने पाणी पित आहेत, एका हाताने मगरीवर युद्ध चाललेलं आहे. एक साधकाच्या जीवनामध्ये असंच असतं. एक हनुमानजी त्या लीलेतून साधकाचं जीवन कसं असतं ते व्यक्त करतायत. साधकाच्या जीवनामध्ये एका हाताने त्याला भक्तीचा रस चाकत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या हाताने मायाबरोबर युद्ध चालू ठेवलं पाहिजे. कुणी जर म्हटलं की मायाबरोबर माझं युद्ध संपलं का मग मी भक्तीचा रस चाकेल, असं कधी होत नाही. भक्तीचा रस चाकणं आणि मायाबरोबर युद्ध करणं दोन्ही एकदाच असतं. कारण की जेव्हा आपण भक्ती सुरू करतो, फक्त कृष्ण येत नाहीत. आपण जर म्हणलं मी आता भक्ती करतो फक्त कृष्णच मला पाहिजे, नाही. कारण कृष्ण हे दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्तया मामय वे प्रपद्यन्ते माया मेताम तरंते. ते कृष्ण सांगतात की
दैवी ईशा गुणमयी, माझी माया जी आहे ही मम माया. जेव्हा कृष्ण येतात त्याच्यावर त्यांची माया सुद्धा येते. आता आपल्याकडे निवड आहे, कृष्णाला घ्यायचं की मायाला घ्यायचं. कृष्ण आणि माया दोन्ही एकदाच येणार. आपण मोबाईल उघडला की कृष्ण आणि माया दोन्ही एकदाच येतात. मोबाईलमध्ये प्रवचन पण मिळतं आणि दुसरं पिक्चर पण चालू होतं नाही. तर कृष्ण निवडायचे की माया, कृष्णाबरोबर माया सुद्धा तिथे असणार. कुठल्याही याच्यामध्ये जे आहे माया आणि कृष्ण दोन्ही बरोबरच आहेत. तर अशा याच्यामध्ये तो एका बाजूला कृष्ण भक्ती करून, चांगल्या प्रकारे नामजप करून, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, प्रामाणिकपणे. कारण की आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे 99%, 99% आपली आध्यात्मिक प्रगती आहे तर नामस्मरणावर आहे. तर हे किती चांगल्या प्रकारे आपण नामस्मरण करतो आहे, किती चांगल्या प्रकारे भक्तांचा नेहमीत संग करतो आहे. कारण संघाद्वारे जे आहे आपल्याला भक्ती करणं सोपं जातं. कारण की एका संघाचे, एका स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात कार्य सोपं जातं. कशा प्रकारे आपण भक्तीचा आनंद घेतो आहे, प्रसादाचा आनंद घेतोय, संकीर्तनाचा आनंद घेतोय, हे सर्व काय भक्तीचे रस आहेत. आणि हे भक्तीचे रस चाखत असताना प्रसादाचा आनंद आहे, संघाचा आनंद आहे, कीर्तनाचा आनंद आहे, हरिनामाचा आनंद आहे, भक्तीचा रस चाखल्याप्रमाणे आहे. आणि त्याचबरोबर मायेचं युद्ध जे आहे ते पण चालू आहे. ते आहे की कशा प्रकारे माया आपल्याला पदभ्रष्ट करण्यासाठी, मन जे आहे माया काय करणार आहे आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक सुविधा आपल्याकडे पाठवणार आहेत. तर त्याबरोबर त्याला नाही म्हणण्याची ताकद सुद्धा निर्माण. जेव्हा आपण भक्तीचा रस चाखू, विषया विनिवर्तन्ते निराहार सिद्धेना रसवर्जम रसोपेस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते, अनेक वर्ष जरी आपण भक्ती करत असलो तरी पण विषया विनिवर्तन्ते, हे विषय जे आहेत सहजासहजी जात नाहीत. जसं पाणी वरून जरी संथ वाटत असलं, खालून करंट असतो. जसं आपण दवाखान्यात गेलो, कधी खोकला झाला तर डॉक्टर सांगतात की तेलकट खाऊ नको. आपण काही काळासाठी तेलकट खायचं बंद करतो, पण वडे खायची इच्छा गेली का? गेलेली नाही आहे. डॉक्टरने सांगितलं मग काही काळ आपण बंद केलं, आतून इच्छा गेलेला नाही आहेत. तसं आपण भक्तीमध्ये आलोय, सत्संगामध्ये आलोय, काही काळासाठी हे विषय जे आहेत दूर ठेवलेले आहेत, पण जन्मजन्मीचे विषय जे आहेत अजून आत आहेत. याला जायला खूप वेळ लागतो. म्हणून हे विषय जाण्यासाठी काय करावं लागतं? रसवर्जन रसोपेस्य परम दृष्ट्वा, परम रस जो आहे भक्तीचा, जो आनंद जो आहे, जेवढा चांगल्या प्रकारे चाखता येईल, जेवढा चांगल्या प्रकारे सत्संग करता येईल, जेवढ्या प्रकारे चांगला हरिनाम करता येईल, तो रस जो आहे हे अनेक जन्मजन्माची इच्छा जी आहे त्या नष्ट करण्यासाठी मदत करणार आहे. नाहीतर भक्तीचा रस जर आपल्याला चाखता आला नाही, तो जर घेता आला नाही, हे विषय जे आहे हे जाणार नाही, कधी परत ते उडी मारतील हे सांगू शकत नाही. म्हणून इथे आपण बघतो की हनुमानजी काय करतात, एका हाताने पाणी पितायत, दुसऱ्या हाताने मगरीबरोबर युद्ध करतायत. आणि बघता बघता हनुमानजी त्या मगरीला ठार मारलं आणि त्याच्यातून ती सुंदर अप्सरा प्रकट झाली. आणि ती अप्सरा हनुमानजीने हात जोडून सांगते, हनुमान खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझा वध केल्यामुळे मी भयंकर अशा शापातून मुक्त झाले. जेव्हा मला हा एका ऋषीकडून शाप मिळाला होता माझ्या काही अपराध भावनेमुळे, तर तेव्हाच त्याने सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा तुमचा एका वानराकडून वध होईल तेव्हा मी ह्या शापातून मुक्त होईल, आणि तुम्ही मला शापातून मुक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. ती अप्सरा सांगते आणि सांगतात, हे हनुमान, तुम्ही जे श्रीराम कार्य करण्यासाठी निघाला आहात नक्कीच त्यातमध्ये यशस्वी व्हाल. पण हा जो दिसायला हा संन्यासाच्या विषयामध्ये, पण तो कोणी संन्यासी किंवा साधू नाही आहे, तो एक काल नेमी नावाचा असुर रावणाने पाठवलेला आहे. तो तुम्हाला मार्गभ्रष्ट करण्यासाठी आलेला आहे. तुम्ही त्याच्यापासून सावध राहा आणि सरळ संजीवनी आणण्यासाठी निघा. तेव्हा हनुमानजी परत येतात आणि तो साधू सांगतो की हनुमान, स्नान करून आलास, तू प्रणाम कर,
मी तुला आशीर्वाद देतो. हां, हनुमानजीने ओळखलं की हा प्रणाम करण्यासाठी का सांगतो आहे. हनुमान सांगितलं की मी तर वानर आहे, मला काय माहिती कसा प्रणाम करायचा, तुम्ही प्रणाम करून दाखवा. मग त्याने प्रणाम केला, असा प्रणाम करायचा. आणि जसा प्रणाम खाली वाकला, हनुमानजीने असा मुष्टी प्रहार केला, तिथंच तो काळ नेहमी खलास झाला. तशा प्रकारे हनुमानजी हे संजीवनी घेऊन परत जेव्हा पोहोचतात, तर सर्व लक्ष्मण शुद्धीवर येत आहेत, वानरसेना परत जिवंत होते, शुद्धीवर येत आहेत. पण कुणी असुर परत जिवंत झाला नाही. काय झालं होतं, रावणाने हे सर्व असुर जे आहेत, लोकांना कळू नये शत्रू सैन्याला की माझे किती असुर मारले गेले, याचा काउंट मिळू नये, याची गणती होऊ नये. कारण की शत्रूला कळा की एवढे असुर मारले गेले तर काय होतील, ते उत्साही होतील. म्हणून त्याने सगळ्यांना समुद्रात फेकून दिलं होतं. आणि श्रीरामांनी सर्वांचे नंतर व्यवस्थित अंत्यसंस्कार करू म्हणून सर्वांना ठेवलं होतं ते. त्याच्यामुळे जवळे संजीवनी आल्यावर सगळे वानर परत जिवंत झाले, हनुमानजी परत शुद्धीवर आले. पण असुर कुणीच झाला नाही, कारण की सगळे समुद्रात फेकून दिले होते. आणि शेवटी जेव्हा ही जेव्हा वेळ येते, अनेक असुर मारले जातात. शेवटी कुंभकर्णाला उठवलं जातं. आणि कुंभकर्ण इतका भयंकर असुर आहे की त्याच्या पायाखाली असे शेकडो वानर चिरडले जात आहेत. एक हात असा फिरवला की शेकडो वानर असं हवेत उडत आहेत. त्याने केलं की शेकडो वानर तोंडात प्रवेश करतायत. सगळ्यांना कळेना की नक्की हे करायचं कसं. हनुमानजीने एक मोठा दगड आणला आणि त्याच्या छातीवर मारला, तो दगड पावडर होऊन खाली पडला. सुग्रीव गदा घेऊन आले आणि जोरात त्याने गदा प्रहार केला, तर त्याने फक्त असा हात फिरवला आणि सुग्रीव जाऊन जोरात दगडावर आपटले. परत सुग्रीव तिथे पोहोचले, जोरात गदा मारायला गेले, तर सुग्रीवला असा हातात पकडला, आपटला आणि बेशुद्ध केलं आणि खांद्यावर टाकून निघाला कुंभकर्ण. कुठे? लंकेमध्ये. जसा लंकेत प्रवेश केला तर सगळी वानरसेना घाबरली, आता काय करायचं. तर त्यावेळेस सर्व लंकावासी जे आहेत खूप खुश झाले. वा, जो वानरांचा राजा सुग्रीव यालाच कुंभकर्ण घेऊन आलेत. सर्व पुष्पवृष्टी करायला लागले, फुलं उडवतायत, सुगंधित द्रव्य उडवतायत. पण जेव्हा ही सुगंधित द्रव्य लंकेचे लोक उडवू लागले, कुणासाठी? कुंभकर्णाचं स्वागत करण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी. पण त्याचा फायदा सुग्रीवला झाला. सुग्रीव बेशुद्ध होता. जेव्हा थंड थंड पाणी पडायला लागलं, सुग्रीव शुद्धीवर आला. जसा सुग्रीव शुद्धीवर आला, त्याला लक्षात आलं की अरे, हे तर लंकेमध्ये मी आलेलो आहे. आणि सुग्रीवने लगेच सावध झाला आणि कुंभकर्ण म्हणजे ज्याचे कर्ण म्हणजे कान, कुंभ म्हणजे मडकं, ज्याचे कान मोठे मडक्यासाठी आहे सारखे आहेत, तर सुग्रीवने लगेच कडकडून कान चावला. कुणाचा? कुंभकर्ण. तो असा चवताळला, ओरडला. लगेच सुग्रीवने उडी मारली, समोर गेला तोंडाच्या आणि लगेच नाक धरलं आणि नाक चावलं. रामायणामध्ये नाक आणि कानाचा थोडा प्रॉब्लेम आहे. शूर्पणखेचं पण नाक कान चाटलं होतं आणि सुग्रीवने कुंभकर्णाचं पण नाक कान चाटलं. तेवढा तो चवताळला. सुग्रीवने लगेच झेप घेतली सरळ लंकेच्या बाहेर. आणि कुंभकर्ण परत क्रोधित होऊन परत तिथे पोहोचला. त्यावेळेस आता सर्व वानरसेना घाबरले, कोणी ह्याच्या नादाला लागू शकत नाही आणि सरळ श्रीरामांच्या बाजूला जाऊन उभे राहिले. कुंभकर्ण हा अहंकाराचं प्रतीक आहे. कुंभकर्ण हा अहंकाराचं प्रतीक आहे. आणि जेव्हा अहंकार एखाद्या व्यक्तीला होतो, त्यावेळेस कोणी साधक स्वतः अहंकारातून बाहेर येऊ शकत नाही. अहंकाराशी लढण्यासाठी गुरुची मदत घ्यावी लागते, वरिष्ठांची मदत घ्यावी लागते, तरच व्यक्ती अहंकारातून बाहेर येऊ शकतो. कारण की अहंकार जो आहे हा सर्वात शेवटचा स्टेप आहे. भक्तीमध्ये जी आपल्याला सामोरं जावं लागतं, सर्वात शेवटची स्टेप जर असेल ते म्हणजे अहंकार आहे. एक वेळेस व्यक्ती भौतिक जगातल्या सुविधा सोडून देईल, एक वेळेस ह्या भौतिक जगातल्या जे आवडत्या गोष्टी तो सोडून देईल, एक वेळेस तो घरदार सोडून देईल, एक वेळेस सर्व धन ऐश्वर्य सोडून देईल. पण अहंकार सोडणं जे सर्वात कठीण आहे. साधकाला स्वतःहून बऱ्याच वेळेस ते कठीण जातं. म्हणून वानरसेना जे साधकाच्या रूपामध्ये आहेत
आणि त्यांना जेव्हा कळतं की हा अहंकार कुंभकर्ण आहे, कुणाची मदत घेतात? श्रीरामांची मदत घेतात. आणि श्रीराम काय करतात? बाण मारतात आणि कुंभकर्णाचं तोंड बंद करून टाकतात. एवढे बाण मारतात की पूर्ण तोंडच बंद करून टाकतात. कारण की अहंकारी व्यक्तीचे दोन प्रॉब्लेम असतात. जेव्हा अहंकार असतो, दोन प्रॉब्लेम असतात की एक तर त्याला आपल्या स्वतःबद्दल खूप ऐकायचं असतं. लोकांनी माझी स्तुती करावी, लोकांनी माझ्याबद्दल बोललं पाहिजे, लोकांनी माझ्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. सुग्रीवने काय केलं? कानच छाटून टाकलं. आणि जर कोणी माझ्याबद्दल नाही बोललं तर मी लोकांना माझ्याबद्दल सांगितलं पाहिजे. तो दुसरा प्रॉब्लेम असतो अहंकारी व्यक्तीचा. एकतर लोकांनी माझ्याबद्दल बोललं पाहिजे, लोकांनी नाही जर बोललं तर मला लोकांना माझ्याबद्दल सांगितलं पाहिजे. भगवंताने तो तोंड बंद करून टाकलं, तो बोलू पण नको आणि ऐकू पण नको. आणि मग तेव्हा भगवान श्रीरामचंद्र त्याचे दोन्ही हात छाटतात. तरी पण कुंभकर्ण जो आहे आपल्या पायाद्वारे वानरांना चिरत चाललेला आहे. आणि मग भगवंत त्याचं एका बाणामध्ये मस्तक छाटतात आणि सरळ ते लंकेच्या द्वारावर जाऊन पडतं. अशा प्रकारे श्रीरामचंद्र कुंभकर्णाचा वध करतात. हे रामायण जे आहे, महाभारत आहे, हे फक्त पुराण नाही आहेत, हे फक्त कथा नाही आहेत, ह्या काही फक्त मनोरंजनासाठी बनवलेले हे ग्रंथ नाही आहेत. हे ग्रंथ जे आहेत आपल्या जीवनामध्ये शिकण्यासाठी, जसं हनुमानजीची लीला आहे, कालनेमीचा वध करतात, कशा प्रकारे साधकाने भक्तीमध्ये भक्तीचा रस जपणं आणि मायशुद्धी करणं सायमल्टेनियसली, एकदाच दोन्ही चालू राहिलं पाहिजे. कुंभकर्णाच्या मध्ये सुद्धा अहंकार जर आपल्याला दूर करायचा असेल, गुरूंची शरण घेणं, भगवंताच्या भक्तांची शरण घेऊन आपण अहंकाराशी युद्ध करू शकतो. आणि शेवटी काय होतं की श्री रामचंद्र रावणाचे मस्तक उडवत आहेत, एक एक मस्तक उडवत आहेत आणि लगेच झुंग दुसरं मस्तक बाहेर येतं. दुसरं उडवलं, परत बाण मारलं की मस्तक उडतंय, तुटतंय आणि लगेच खाली पडतं, लगेच दुसरं मस्तक झुंग करून दुसरं मस्तक बाहेर येत आहे. तर मस्तक उडवले जात आहेत आणि नवीन नवीन डोके बाहेर येत आहेत. एक एक उडवलं, नवीन नवीन डोके बाहेर येत आहेत आणि खाली पूर्ण रावणाच्या डोक्यांचा सडा पडलेला आहे. विचार करा की आपल्याच डोक्यांचा सडा खाली पडलेला आहे, नवीन डोके आलेले आहेत आणि त्याच्यावर रावणाचा रथ फिरतोय. आपल्याच डोक्यावर रावणाचा रथ चाललेला आहे आणि नवीन नवीन डोके येत आहेत. हे सर्व बघितल्यानंतर विभीषणला कळतं. विभीषण सांगतात की हे राम, रावणाचे प्राण जे आहेत हृदयात किंवा मस्तकात नाही, रावणाचे प्राण आहे त्याच्या नाभीमध्ये आहे. नाभीमध्ये अमृत आहे आणि हे अमृत सुकवलं तरच रावणाचा वध होऊ शकतो. रावण खूप चिडतो, तू गंधार आहेस, घरफोडा आहेस, भाऊ असून तू. जेव्हा विभीषणला बाहेर काढलं तेव्हा भाऊ आठवला नव्हता. रावणाला जेव्हा आपण संकटात आला की आपल्याला नाती आठवतात नाही, पण जेव्हा विभीषणला त्याने लाथ मारून बाहेर काढलं तेव्हा मी तुझा भाऊ हे आठवलं नव्हतं. पण आता जेव्हा श्रीरामांची बाजू घेतली तेव्हा त्याला भाऊ आठवतो आहे. तर विभीषण सांगतात की पण हे कुठल्याही साधारण बाणाने अमृत हे सुकवलं जाऊ शकत नाही, त्यासाठी ब्रह्मबाणाची आवश्यकता आहे. आणि हा ब्रह्मबाण लंकेमध्ये मंदोदरीकडे आहे. तर ही गोष्ट जेव्हा श्रीराम ऐकतात तर लगेच हनुमानजीकडे बघ. हनुमानजी बाजूलाच असतात. हनुमानजीला आज्ञा करावी लागत नाही की तुझा आता. जसं हनुमानजी ऐकतात लगेच झेप लंकेमध्ये आणि तिथं जाऊन एकदम म्हाताऱ्या ज्योतिषाचं रूप धारण करतात आणि मग जय रावण महारावण, जय रावण महारावण असं म्हणजे एकदम चाललंय, भजन करत चाललंय, जय रावण की जय हो. आणि अनेक स्त्रिया येत आहेत, पुरुष येत आहेत, महाराज आमचा हात बघा, महाराज आमचा हात बघा. हनुमानजी जसा हात बघता सांगतात की तुझा पती युद्धाला गेला होता, अशाचे लाल रंगाचे कपडे घातले होते, भरपूर मोठी गदा होती आणि त्याचा खूप मोठा दगड त्याच्या डोक्यात पडला तो खलास झाला. तर देवबाई म्हणते, अरे खरंच आहे, याला सगळं माहिती आहे, माझ्या नवऱ्याने लालच कपडे घातले होते.
अशी गदा होते काही त्या राक्षसाला यांनीच मारलं होतं हनुमानजीने. तर जेवढे जेवढे असुर मारलेले आहेत हनुमान सांगत चाललेले आहे. आणि ज्यांना ज्यांना मरताना बघितलं ते सर्व सांगतायत. आणि कोण जखमी आहे, कोण कसा पराक्रम करतोय, युद्धभूमीतूनच आले होते, अर्धा तासापूर्वी काय काय पराक्रम झाले सर्व सांगतायत. आणि लोक कुणाचे पराक्रम ऐकतायत, कुणाचा देहांत कसा झाला, कुणाचा वध कसा झाला, हे सगळं जेव्हा हनुमानजी सांगतात तर लंकेच्या लोकांना वाटतं वा, ही बातमी बघता बघता वारासारखी मंदोदरीकडे पोहोचते. आणि मंदोदरी तिथे त्या ज्योतिषाला घेऊन इकडे मंदोदरीकडे ज्योतिषाला जेव्हा घेऊन येतात, हनुमानजी जय रावण महारावण रावण की जय हो अशा प्रकारे रावणाच्या महलात प्रवेश करतात. आणि मग हनुमानजी जेव्हा मंदोदरीला भेटतात, प्रणाम करतात, सांगतात हे माते, रावण इतका शूरवीर आहे, महापराक्रमी हा रावण आहे आणि नक्की विजय सुद्धा रावणाचाच होणार आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुझ्याकडे खूप विशेष महत्त्वाची गोष्ट ठेवलेली आहे, तू चांगली ठेवली आहे ना ठिकाण्यावर. हा एकदम. तर तिला लगेच कळतं की खास रावणाची विशेष गोष्ट म्हणजे तो बाणच असेल. हां. आणि हा ज्योतिष म्हणजे याला माहिती आहे की काय विशेष गोष्ट म्हणजे याला माहिती आहे, म्हणून ते विचारतात की ती खास ठिकाणी ठेवली. म्हणजे हा एकदम सुरक्षित ठेवलेली आहे. तुला माहिती आहे नक्की कुठं ठेवले? मला खात्री आहे मीच ठेवलेली आहे. हनुमानजी पुढे निघतात ज्योतिष, परत येतात. नक्की तुला वेळेवर आठवेल ना कुठं ठेवली आहे? मी स्वतः ठेवली आहे, खांबातच आहे. कोण म्हणतो तरी सांगते मी स्वतः ठेवली आहे, खांबातच ठेवली आहे. हनुमानजी जसं लगेच हनुमानचे रूप धारण करतात, एक मुष्टी प्रहार त्या फाईट मारतात खांबावर, खांब तुरतो आणि तो बाण घेतात, सरळ श्रीरामाकडे पोहोचतात. श्रीरामाकडे जाऊन तो बाण देतात. श्रीरामचंद्र धनुष्यावर तो बाण चढवतात. सरळ बाण कुठे? रावणाच्या नाभीवर लागतो. अमृतसुक्त रावणाचा वध होतो. भगवान श्रीरामचंद्र की. अशा प्रकारे श्रीरामचंद्र रावणाचा वध करतात. परंतु हे खूप महत्त्वाचं आहे की हा जो रावण आहे हा म्हणजे एक अनर्थाचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक अनर्थ आहे. जेव्हा एक अनर्थ आपण उडवतो, रावणात एक मस्तक उडवलं दुसरं मस्तक बाहेर येत आहे, तिसरं उडवलं की दुसरं मस्तक बाहेर येत आहे. तसं जीवनामध्ये सुद्धा अनेक अनर्थ जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे सर्व अनर्थ जे आहेत, कधी क्रोधावर नियंत्रण मिळवा काम बाहेर येतो, कामावर नियंत्रण मिळवा लोभ बाहेर येतो, त्याच्यावर नियंत्रण मिळवा द्वेष बाहेर येतो, त्याच्यावर नियंत्रण मिळवा ईर्ष्या बाहेर येतो, त्याच्यावर थोडं कमी करा स्पर्धा बाहेर येते. तर हे सर्व जे आहे अनर्थ जे आहेत हे बाहेर येत राहतात. म्हणून जसं रावणाला वध करण्यासाठी भगवान श्रीरामचंद्रांनी जर फक्त मस्तकच उडवत राहिले असते तर अजूनही युद्ध चालूच राहिलं असतं, कारण ते परत परत येणारच होते. पण श्रीरामांनी काय केलं, नाभीवर जेव्हा ते बाण मारला, ते अमृत जिथून ते सुरू होत होते मस्तक, ती जागा सुकवली. तसे हे सर्व अनर्थ कुठून निघतायत? हृदयातून निघतायत. क्रोध कुठे? हृदयामध्ये आहे. ईर्ष्या हृदयामध्ये, काम वासना हृदयामध्ये आहे. तिथून हे निघतायत. तिथे हे सुकवणं गरजेचं आहे. तिथे जेव्हा बाण मारला जाईल, कुठला बाण? रामबाण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चांगल्या प्रकारे जेव्हा नामस्मरण केलं जाईल, प्रामाणिकपणे जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊ, आर्त भावनेमध्ये कळकळून, जसं लहान मूल जेव्हा काही संकटात असतं ते जोरात आतंक भावनेने आईसाठी ओरडतं. इतर वेळी जर आईला बोलावलं, आई आपल्या कामात व्यस्त असते, पण जेव्हा दरवाजात बोट अडकलं, मूल खाली पडलं आणि ते आई जोरात ओरडलं, तर आई सगळी कामं सोडून धावत येते. तसं आर्त भावनेने जेव्हा तो हा जीव एक भक्त जेव्हा भगवंताला बोलावतो, आपण नामस्मरण का करतो? भगवंताला बोलावण्यासाठी. नामस्मरण करणं म्हणजे जसं आपल्याला काही काम असेल, आपण कुणाला बोलवायचं असेल,
हे अमर इकडे, हे राजू इकडे, हे प्रकाश इकडे. तर का त्याचं नाव घेऊन आपण बोलावतो ना, तसं कृष्णांना बोलावण्यासाठी आपण हे नामस्मरण करतो आहोत. मायामध्ये, मायेच्या चंगलमध्ये फसलेलो आहोत. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी दलदलमध्ये माणूस जेव्हा फसतो, तो कशा प्रकारे आरडाओरडा करतो की मला वाचवा. हां, तसं इथे त्या भावनेतून नामस्मरण, तेव्हा हृदयामध्ये जेव्हा हे नामस्मरण प्रभाव करतं, मग हे जे काम क्रोध जे बाहेर एक एक वेळेस बाहेर येत आहेत. आणि एक लक्षात ठेवणं की जेव्हा आपण भक्तीची सुरुवात करतो, हे नॅचरल आहे, हे साहजिक आहे की हे जे अनर्थ आहेत जास्त प्रमाणामध्ये त्रास देणार, कारण की ते आता बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करतो आहोत. गढूळ पाणी जर असेल, त्याच्यात थोडी माती टाकली काही फरक पडत नाही. पाणी शुद्ध असेल, त्याच्यात माती टाकली लगेच कलर बदलतो. तसं भक्ती करायला लागलं की हळूहळू आपलं व्यक्तित्व जे आहे शुद्ध व्हायला लागतं. शुद्ध व्यक्तित्वामध्ये थोडा क्रोध आला की लगेच कळतं. आपल्याला नाही कळत, लोक बाजूचे सांगतात, काय महाराज तुम्ही पण. हां, एकदा आमचे बस पार्टी चालली होती बुक डिस्ट्रीब्युशनची, आणि जेव्हा बस येत असताना काही ब्रह्मचारी आहे आणि बुक्स गाडी भरलेली आहे, आणि एका ठिकाणी खूप ट्रॅफिक जाम आहे. आणि मग बघितलं की काही लोक जे आहेत गाड्या अपोजिट साईडला टाकून काढतायत. म्हटलं चला, आम्ही पण टाकली गाडी अपोजिट साईडला आणि निघालो. 4-5 किलोमीटर नंतर RTO उभे होते, आणि ते दोन्ही बाजूला RTO उभे राहून पोलीस जे आहे दरवाजे उघडत होते आणि दोघांना काठ्याने मारत होते. कोणाला? ड्रायव्हरांनी क्लिनरला. दोघांना काठ्या मारून. आणि मग आमची जेव्हा बस पोहोचली तर त्या बाजूला ड्रायव्हर होता, पॅन्ट शर्टमध्ये होता, पण ह्या बाजूला जो बसला होता सॅफ्रॉनमध्ये बसला होता ब्रह्मचारी. जसा दरवाजा उघडला काठी मारणार, तर त्या पोलिसाने काठी मारली नाही, इतकं किळसवाने तोंड केलं. बोले, काय महाराज तुम्ही पण असे धंदे करता, तुम्ही पण अशा चुका करता, म्हणजे शोभतं का तुम्हाला? म्हणजे जेव्हा आपण भक्तीमध्ये प्रवेश करतो किंवा भक्ती मार्ग आचरण करतो, तर हे अपेक्षित असतं की आपल्याकडून चुका होऊ नये, आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू नये. ही भगवंताची अपेक्षा आहे आणि समाजाची अपेक्षा असते की जेव्हा, कारण की एक भक्त म्हटल्यानंतर तो समाजासाठी आदर्श आहे. श्रील प्रभुपादाने जेव्हा विचारलं की श्रील प्रभुपाद तुमचं काय प्लॅन आहे, पूर्ण जग बदलायचं आहे? श्रील प्रभुपाद म्हणाले की आपण जग बदलू शकणार नाही, कारण की भौतिक जगत आहे, याला आपण जगाला बदलू शकणार नाही, पण एक असा समाज निर्माण करू जो जगासाठी आदर्श असेल. तसं पण पूर्ण नांदेड बदलायचं म्हटलं तर खूप मुश्किल आहे. आणि मग असं ते आयुष्यभर आपण ते टेन्शनच घेत राहू, कसं होईल काहीच बदल पडणार नाही. पण जर आपण असं काही प्लॅन केलं की एक समाज, एक ग्रुप असा तयार करू की जो पूर्ण नांदेडला मार्गदर्शन करू शकेल, पूर्ण देशाला तो मार्गदर्शन करू, पूर्ण जगाला तो मार्गदर्शन करू शकेल. तर अशा प्रकारे हे भक्तिमय जीवन जे आहे हे खूप आवश्यक आहे की त्याने जीवनामध्ये नियमांचं पालन करणं, भक्तीचं आचरण करणं. आणि आता हा जो कार्तिक महिना सुरू होत आहे शरद पौर्णिमेपासून, जर कोणी 12 महिन्यात जास्त काही जर तपस्या करू शकला नाही, तर त्याने हे 4 महिने तरी श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक हे जे चातुर्मासचे 4 महिने जे आहेत त्याच्यामध्ये तरी होईल तेवढी साधना करायचा प्रयत्न करावा. आणि चातुर्मासमध्ये जरी नाही जमलं, कमीत कमी हा कार्तिक महिना तरी पालन करावं, की सगळं वर्षाचं जे पुण्य आहे किंवा जे भक्ती आहे ते करण्याचा लाभ त्याला प्राप्त होतो. ते म्हणलं की प्रभूजी बरं झालं, नाहीतर वर्षभर यायला मिळत नाही, कार्तिक महिन्यात 4 आठवडे करतो मी, होऊन जाईल आपलं वर्ष पुरं. तर जे करतात त्यांनी खाली उतरायचं नाहीये, जे करत नाही त्यांनी वर यायचं ह्या महिन्यामध्ये. तर म्हणून जसं एक म्हण आहे
समय समय बलवान है, नहीं मनुष्य बलवान, कान्हे अर्जुन लटियो वही धनुष वही बाण. समय समय प्रत्येक काळ जो आहे खूप बलवान असतो. असं नाही की मनुष्य बलवान आहे. काळ सगळ्यांना झुकवतो. काळाच्या ओघात सर्व काय होतं, सर्व काही गोष्टी लयाला जात आहेत. अर्जुन एक काळी अर्जुन हे धनुर्धर जगत श्रेष्ठ धनुर्धर होते. पण जेव्हा द्वारकाधीश निघून गेले, तेच अर्जुन जेव्हा द्वारकाच्या राण्याने घेऊन हस्तिनापूरला येत होते, साध्या गवळ्यांनी अर्जुनाला हरवलं. आणि त्यांच्याकडे काही धनुष्यबाण तलवारी नव्हत्या, गवळ्यांकडे काय होतं, काठ्या होत्या. हे एक धनुर्धर अर्जुन, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, त्या अर्जुनाला ज्याने पूर्ण महाभारत हिरो बनले, पण ते अर्जुन इथे काय झाले, या गवळ्यांद्वारे हरले. समय बलवान आहे. म्हणून काळ जो आहे, जेव्हा चांगला काळ येतो त्याचा उपयोग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चाणक्य पंडित सांगतात, एक वेळेस व्यक्ती या समुद्राच्या लाटा मोजू शकतो. कधी प्रयत्न केला लाटा मोजायचा? तर समुद्राच्या किनारी बसला तो म्हणलं लाटा मोजून बसतो, किती मोजणार आहे तो? कधी चांदणं असलं आणि चला मी सगळे चांदणे मोजतो, शक्य आहे का? कधी कुणाला ह्या धर्तीवरचे पृथ्वीवरचे धलिकण एक एक कण मोजतो, शक्य आहे का? चाणक्य पंडित सांगतात, कदाचित हे शक्य होईल. कदाचित धुळीचे कण मोजले जाऊ शकतील, कदाचित आकाशातले चांदणे मोजले जाऊ शकतील, कदाचित समुद्राच्या लाटा मोजल्या जाऊ शकतील, परंतु एक गोष्ट, एक गेलेला क्षण परत येईल हे कधी शक्य होणार नाही. त्या गोष्टी एक वेळ शक्य होतील, पण गेलेला क्षण परत येणं कधी शक्य होणार नाही. म्हणून जेव्हा अशी वेळ येते, असा काळ आपल्याला प्राप्त होतो की ज्याच्यामध्ये खूप पवित्रता आहे, खूप चांगल्या प्रकारे आपण त्याचं पालन करू शकतो, तो त्याचा लाभ करून घेणं जे आहे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो कार्तिक महिना जो आहे हा खूप विशेष आहे. का? हा राधाराणीचा महिना आहे. असं भगवान सांगतात गीतेमध्ये की मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे, कृष्ण सांगतात. पण त्याच्या अगोदर कोण येतं? कार्तिक येतो. कार्तिक नंतर मार्गशीर्ष आहे. तसं राधा गोपीनाथ, कृष्णाच्या अगोदर राधाराणी आले, रुक्मिणी द्वारकाधीश. तसं मार्गशीर्ष कृष्ण आहे, तर त्याच्या अगोदर श्रीमती राधाराणी येते, कार्तिक महिना. तर हे राधाराणी ही ऊर्जा शक्ती आहे, ऊर्जेश्वरी आहे, जी भक्तीसाठी लागणारी प्रेरणा आहे, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी लागणारा जो आल्हाद आहे, तो श्रीमती राधाराणीच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून श्रीमती राधाराणी आपल्या भक्तीमध्ये लागणारी ऊर्जा जी आहे ती देणारी ऊर्जेश्वरी श्रीमती राधाराणी आहे. आणि हा जो महिना आहे हा राधाराणीचा, कारण की राधाराणीच्या मातेचं नाव आहे कीर्तिदा, आणि त्याच्यावरून श्रीमती राधाराणीचं एक नाव आहे कृतिका, आणि कृतिकावरून नाव पडलं कार्तिका. तर कार्तिक महिना जो आहे श्रीमती राधाराणी, जसे प्रत्येक महिन्याचे आपण जे 12-13 तिलक लावतो, प्रत्येक महिन्याचं एक एक आराध्य दैवत आहे, तसा हा जो महिना याचा आराध्य दैवत जे आहे दामोदर आहे. आणि हा श्रीमती राधाराणीचा विशेष महिना आहे. या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या लीला ज्या आहेत या वेळेस होत असतात. एकतर भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या दिवशी हा जो दामोदर लीला भगवंताने केली, आणि 3 वर्षानंतर भगवंताने याच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पर्व सुद्धा उचलला. गोपींची विशेष गीत जे आहेत, गोपी गीत, याच महिन्यामध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी घडलेलं आहे. तसेच ह्या कार्तिक महिन्यामध्ये श्याम जे सर्वश्रेष्ठ पवित्र स्थान जर असेल ते म्हणजे राधाकुंड या सृष्टीमध्ये. राधाकुंडची निर्मिती प्राकट्य जे आहे बहुलाष्टमी,
त्या दिवशी झालेलं आहे. तसेच ह्याच महिन्यामध्ये अनेक प्रकारचे तिरोभाव, जसे श्रील प्रभुपादांचा तिरोभाव आहे, गौर किशोरदास बाबाजींचे तिरोभाव आहे. तसेच भीष्म पंचक शेवटचे 5 दिवस जे आहे कार्तिकचे पितामह भीष्म यांच्यासाठी विशेष आपण आराधना करतो त्यांची. तसेच ह्याच कार्तिक महिन्यामध्ये एवढे उत्सव आहेत. ह्या आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये उत्सव देण्यामागचं कारण काय आहे? कारण हा जीव जो आहे सच्चिदानंद आहे आणि सच्चित आनंद, एक जीवाचा स्वभाव आहे आनंद, आणि आनंद घेणं हा जीवाचा स्वभाव आहे. आणि उत्सव जे असतात आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतात. उत्सव याच्यामध्ये काय वाढतं? उत्साह वाढतो. उत्सवामध्ये उत्साह वाढतो. का उत्साह वाढतो? कारण कुठल्याही उत्सवामध्ये 4 गोष्टी असतात. सजावट, बरोबर, आपण कुठल्या उत्सवामध्ये सजावट करतो की नाही? रोज हा हॉल तसाच दिसतो दर रविवारी, पण जन्माष्टमी दिवशी खूप चांगल्या प्रकारे सजवलं तर दर रविवारी बघून बोर होतं ना कधी कधी. तसंच घर आहे, तशीच गल्ली आहे, तसंच हॉल आहे ना. सजावट म्हटलं की एक नाविन्य, उत्साह वाढतो. उत्सवामध्ये दुसरी गोष्ट असते कथा. रोज प्रवचन असतं पण फेस्टिवलच्या दिवशी वेगळी काहीतरी कथा ऐकायला मिळते ना. मग ते कथेद्वारे नवीन नवीन आपल्याला पैलू कळतात की उत्सव का झाले, कसे भगवानची लीला घडली, काय लीला घडली, अनेक पैलू कळतात. तो आनंद जो आहे त्याच्यानंतर उत्साह वाढतो. तिसरी गोष्ट हरिनाम. कुठल्याही उत्सवामध्ये हरिनाम, एक तर सजावट, दुसरं उत्सवाबद्दल माहिती, कथा, दुसरं कुठले कलियुगामध्ये कार्यक्रम जो आहे हरिनामाशिवाय पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे हरिनाम संकीर्तन, उत्साह वाढतो. आणि चौथं जे आहे विशेष प्रसाद, अन्नदान. तर ह्या 4 गोष्टी कुठल्याही उत्सवामध्ये असतात आणि त्यामुळे हे उत्सव जे आहेत आपल्या जीवनामध्ये उत्साह घेऊन येतात. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत कर्म प्रवर्तनात. उत्सवामध्ये जे आहे आपल्या जीवनामध्ये खूप आनंद घेऊन येतात. तर हे दिवाळी असते ह्या महिन्यामध्ये. 5 दिवस आहे दिवाळीचे. कुठले कुठले दिवस? पहिला दिवस काय असतो दिवाळीचा? धनत्रयोदशी. आजकाल लोकांना हेच माहीत नाही की धनत्रयोदशी काय असते. लोकांना वाटतं की धन खरेदी करणं. नाही, धनत्रयोदशी म्हणजे भगवान धन्वंतरीचं त्या दिवशी प्राकट्य झालं आणि त्या दिवशी आपल्या स्वास्थ्यासाठी विशेष धन्वंतरीकडे प्रार्थना करणं, स्वास्थ्याची काळजी घेणं. स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण सेवा चांगली करू शकतो. हे जे घर आहे, हे जे शरीर आहे, भगवंताचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची चांगली काळजी घेणं हे आपल्याला त्या दिवशी शिकवलं जातं. धन्वत्रयोदशी. दुसरा दिवस असतो नरक चतुर्थी. नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केला, ती कथा ऐकणं. त्यानंतर तिसरा दिवस जो आहे लक्ष्मीपूजन असतं. सगळ्या खिडक्या दरवाजा उघड्या ठेवून आपण लक्ष्मीची पूजा करतो, कुठून तरी आत येऊ दे नाही. परंतु लक्ष्मी ही चंचल आहे आणि चंचला ही चंचल आज या घरात, उद्या त्या घरात, त्या घरातून त्या घरात. मग काही घराण्यांमध्ये होती, काही 200-300 वर्षापूर्वी, आता ते रोडपती झाले. जे रोडपती होते ते करोडपती झाले. हे लक्ष्मी जे चंचल आहे, बदलत राहते. पण एका ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते. कुठे? भगवान नारायणाच्या चरणाची. म्हणून वैष्णव जे आहे लक्ष्मीनारायणाची पूजा करतात. आणि तो जो दिवस आहे ज्या दिवशी भगवान श्रीरामचंद्रांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला. 14 वर्षाच्या वनवासानंतर श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये प्रवेश केले आणि सर्व अयोध्यावासाने पूर्ण अयोध्या दीपमाळाने सजवली. तेव्हापासून नाव पडलं दीपावली. दीप आवली. दिव्यांच्या माळा लावल्या गेल्या. आणि चौथा दिवस जो आहे हा गोवर्धन पूजा असते. जे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन डाव्या हाताच्या करंगीवर उचलला, ती कथा ऐकायची आहे. आणि 5वा दिवस जो असतो भाऊबीज असते, ज्या दिवशी यमराज यमीला भेटण्यासाठी येतात. यमी कोण आहे? यमुना. तर यमी आणि यमराज, यमुना आणि यमराज हे भाऊ बहीण आहेत आणि यमराज खास तिला भेटण्यासाठी जातात. आणि त्या दिवशी जर कोणी यमुनेमध्ये स्नान केलं, नसेल जायला जमत तिकडे, आपल्या घरी जर स्नान करतात, गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती,
गोदावरी आपण जर मंत्र म्हणत जर स्नान केलं ते पण यमुना स्नान होऊन जातं. आणि मग हरिनाम करायचं आणि मग ते स्नान केल्याने त्याला यमदंडाची भीती राहत नाही त्या दिवशी. तर हे अशा प्रकारे हे भाऊबीज, तर हे 5 उत्सव आपण सर्वांना माहीत होते का अशा प्रकारे 5 उत्सव आहेत? ते पहिल्यांदा ऐकलं ना? बऱ्याच वेळेचे उत्सव जे आहेत ना ते आजकाल साजरे होतात त्याच्या मागचं कारण माहीत नसतं, फक्त करायचं म्हणून करतो. तर मी आता नवरात्रीला गणपतीला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो ना, तर असे अनेक प्रसंग असतात की लोकांना का उत्सव करायचा, त्यात काय करायचं माहितीच नाही. जसं एकदा काय झालं की 2 माणसं जे आहेत, एक माणूस तिथे खड्डा खणतो आहे, दुसरा माणूस त्याच्यामध्ये माती टाकतोय. सकाळी 8ला काम चालू झालं, 12 वाजेपर्यंत काम चालूच आहे. एक काय करतोय, खड्डा खणतोय, दुसऱ्या माती टाकतोय. पहिल्या मजल्यावर माणूस उभा आहे, तो खाली बघतो, म्हणलं काय चाललंय तुमचं? खड्डा खणतोय, दुसरा माती टाकतोय. म्हणजे आमची तिघांची टीम आहे. एकाने खड्डा खणायचा, दुसऱ्याने झाड लावायचं आणि तिसऱ्याने माती टाकायची. आणि एक जण आलेला नाही, आमचं काम चालू आहे. एक जण आलेलं नाही पण आमचं काम चालू आहे. याला काय म्हणतात, श्रम एवही केवलम. फक्त करायचं म्हणून करायचं, त्याच्यामध्ये गाभा काय आहे ते माहीत नाही. मी बऱ्याच वेळेस नवरात्रीला लोकांना सांगतो की बा नवरात्री 9 देवींची तुम्ही पूजा करता, कन्या पूजनाचं विशेष महत्व आहे. आणि तुम्ही पंडाळमध्ये जाता, देवीला प्रणाम करताना बाहेर जाऊन मुलीची छेड काढता. अरे कन्या पूजनाचा तो उत्सव आहे. कन्याची पूजा करायचा उत्सव आणि तुम्ही मुलींची छेड काढताय, स्यामरो वाईट गोष्टी करताय. ही नवरात्री थोडीच आहे, पाखंड आहे, ढोंग आहे. ते सत्य ज्ञान जे आहे समाजापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. हा जो कार्तिक महिना आहे, हा कार्तिक महिना यामध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे आपण उत्सव हा साजरा करू शकतो. एक तर त्याच्यामध्ये नियमितपणे 1 महिना जे उठताय त्याने उठलंच पाहिजे. उठत नसेल त्यांनी ब्रह्ममुहूर्ताला उठणे. 1 महिना तरी कमी कमी हा प्रयत्न करणं की ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? सूर्योदयाच्या 1.5 तास अगोदर. तर एक ब्रह्ममुहूर्ताला उठणं, रोज आपण स्नान करून देवपूजा करणं. घरात असेल खूपच चांगलं, मंदिरात जाऊ शकत असाल कुठे सेंटरला, तिथे एकत्र भक्त भेटतात, तिथे जाऊन नामस्मरण करणं. नियमित 1 महिना का होईना आपण समजा 4 माळा करत असेल तर 2-4 माळा वाढवायच्या, कोणी 16 करत असेल तर 18 करा, 20 करा. ह्या महिन्यात जेवढं एक्स्ट्रा आपण करू यथाशक्ती, पण ते जे आहे लाखो पटीने जे आहे त्याचा लाभ होणार आहे. आणि नियमित भागवत वाचणं, 1 महिना तरी हा प्रयत्न करणं की कमीत कमी 10 पानं वाचता येईल, 1 अध्याय वाचता येईल. काही नाही, कमीत कमी 2-3 पानं तरी भागवताचे वाचूया, एखादी लीला तरी आपण वाचूया. कृष्णबुक घ्या किंवा भागवतम घ्या, काहीतरी दामोदर लीला आहे. त्याच्यानंतर आपण तिथे काहीतरी आपल्या स्वतःहून काही तपस्या स्वतःवर घालून घेणं. मग कोणी काही पदार्थ कमी करतो किंवा काही खास भगवंतासाठी आपण चला जो खाण्यापिण्याचा वेळ आहे थोडं कमी करणं, 4 वेळेस खातो तर 3 वेळेस खाणं आणि तो 10 मिनटं भगवंताच्या सेवेसाठी एक्स्ट्रा दे, असं काहीतरी आपण स्वतःहून काही करू शकतो. आणि रोज भगवंताला दीप अर्पण करणं, कारण की हा जो दीप आहे कार्तिकमध्ये आपल्या जीवनामध्ये कृष्ण सूर्यसम माया अंधकार, ज्या कृष्ण पहा नाही मायार अधिकार. हा जो दीप आहे, अनेक जन्म जे आहे हे जीवन जे आहे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अंधकारामध्ये चाललेलं आहे. हा एक दीपच जो आपल्या जन्मोजन्मींचे जो अंधकार आहे तो नष्ट करून आपल्या जीवनामध्ये प्रकाश, ज्ञान, दिशा देणारा हा दीप असणार आहे. जन्मोजन्मींचे जे अंधकार आणि पाप जे आहे तो नष्ट करणारा हा दीप असणार. रोज भगवंताला दीप अर्पण करणं आणि अशा प्रकारे आपण हा पूर्ण कार्तिक महिना जे आहे पवित्र जीवन जगून कुठल्याही प्रकारचं पाप कर्मामध्ये आपण अडकणार नाही अशा प्रकारचं जीवन जगून भगवान श्रीकृष्णांना विशेष, कारण की हा राधाराणीचा महिना असल्याने श्रीकृष्णांना विशेष प्रिय आहे. ह्या महिन्यात जो कोणी काही कार्तिक महिन्यामध्ये भागवत वाचतो, जप एक्स्ट्रा करतोय, सर्व करतो,
एक्स्ट्रा विशेष कृपा भगवान कृष्ण त्याला देतात. का? राधाने प्रिय असल्याने या महिन्यात जो कोणी काही करतो, राधाने प्रिय असल्याने कृष्ण त्या कार्तिक महिन्यामध्ये करणाऱ्याला विशेष तिथे कृपा देतात. जसं इथे सांगतात की यथोक्त करिणम दृष्टवा कार्तिक व्रतीनः यमदूता पलायन्ते गजसी हरादित इव. कार्तिकमध्ये भजन शास्त्रानुसार असले पाहिजे. मनुष्यासाठी विशेष पालन करणारे त्यापासून यमदूत पळून जातात. जो कोणी मनुष्य कार्तिक महिन्याचं पालन करतो, यमदूता पलायन्ते, यमदूत त्याच्यापासून पळून जातात. जवळपास सुद्धा फरक पडणार नाही. इतका हा कार्तिक महिना जो आहे पवित्र आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच वर्षानंतर आपल्या सर्वांची भेट झाली. अरविंद माधव प्रभूंना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी खूप आग्रह केला की प्रभूजी खूप वर्ष झाले तुम्ही आलाच नाही. तर अरविंद माधव प्रभूंना धन्यवाद देतो. आणि आपण सर्व भक्त मंडळी आहात, तितक्या प्रेमाने सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण.